सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अशा या गौरीचं आगमन झालेलं आहे। माहेरवाशीण म्हणून बऱ्याच ठिकाणी पूजली जाणारी गौर काही घरात गणपतीची आई म्हणून येते, ती आपल्या बाळाचं होणारं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी, तर कधी ही जगन्माता ज्येष्ठा कनिष्ठा अशा बहिणींच्या रूपात आगमन करते। महाराष्ट्रात आणि कर्नाटकात भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनानंतर गौरी पूजनाची परंपरा आहे। ज्ञातीनुसार प्रदेशानुसार पूजा पद्धतीत फरक आहे, मात्र कायम देवलोकात वास करणाऱ्या या लेकीबद्दलचा जिव्हाळा आपुलकी सगळीकडे सारखीच। लेक बनून आलेले या माऊलीचा यथाशक्ती यथामिलित सेवा करणं हाच भाव प्रत्येक गृहलक्ष्मीच्या मनी वसत असतो। महाराष्ट्रातही गौरी पूजनाची विविध रूप पाहायला मिळतात। प्रदेशानुसार पूजेची पद्धत बदलते, गौरीचं रूप बदलतं। कोकणस्थ आणि कराडी ब्राह्मणांकडे खड्याच्या गौरी असतात। सकाळी शुचिर्भूत होऊन पंचोपचारी पूजेचं सामान बरोबर घेऊन नदी जकाठी जायचं। तिथले गोलाकार गुळगुळीत असे 5 किंवा 7 खडे कोऱ्या वस्त्रावर तांबडात किंवा चांदीच्या छोट्या वाटीत ठेवायचे। त्यासोबत हळकुंड सुपारी ठेवायची, खड्यांना कापसाचं वस्त्र घालायचं, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही गौर घरी आणायची। गौर माहेरवाशीण म्हणून येत असल्याने तिला घरी आणायचा मान माहेरवाशिणीचा किंवा कुमारिकेचा। हल्ली घरात माहेरवाशीण असतेच असं नाही, आणि असली तरी सहजी येण्याच्या अंतरावर असते असं नाही। मग अशा वेळी घरातली सासूरवाशीणच गौरी घेऊन येते। कोकणस्थांमध्ये गौरी घेऊन येणारीनं तोंडात पाण्याची चूळ ठेवायची असते। यामागचं कारणही मोठं मार्मिक आहे। पूर्वीच्या काळी माहेरवाशिणीचं माहेरी येणं सणावारालाच घडायचं। कधी एकदा आई भेटते आणि तिच्याजवळ आपलं मन मोकळं करतोय असं तिला झालेलं असायचं। पण गौरी आणायच्या वेळी तिनं सासरची गाराणी गाऊ नयेत, मनस्वास्थ्य घालविणारे विचारही तिच्या मनात येऊ नयेत। ती साक्षात गौरीचं रूप म्हणून माहेरी आली आहे याचं भान तिला राहावं, यासाठी तिच्या तोंडात पाणी ठेवलं जायचं। आणि आजही ती परंपरा चालू आहे बरं का। पाणवठ्यावरून वाजत गाजत मिरवत आणलेल्या गौरीला घराच्या उंबऱ्याबाहेर पायावर दूध पाणी घालून ओवाळलं जायचं। घरात आतल्या दिशेने जाणारी रांगोळीची पावलं रेखाटलेली असतात, त्या पावलांवरून गौर आत येते। जागेवर स्थानापन्न होण्याआधी तिला प्रत्येक खोलीत नेऊन घरची गृहलक्ष्मी तिला घरच्या समृद्धीचं दर्शन घडवते। स्वयंपाकघर, पैशाची तिजोरी, दागदागिने दाखवते। इथे काय आहे असा प्रश्न तिला विचारते, यावर तिनं मनातल्या मनात उत्तर द्यायचं उदंड आहे असं त्रिवार उच्चारायचं असतं। त्यानंतर गणपतीजवळ ठेवलेल्या आसनावर गौरीची स्थापना होते। मगच माहेरवाशीण तोंडातलं पाणी टाकून घरच्यांशी बोलू शकते। आगमनाच्या दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य असतो, तर दुसऱ्या दिवशी घावन घाटल्याचा नैवेद्य असतो। कराडे ब्राह्मणांकडे दुसऱ्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो। गौरी घरी परतण्याच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या मुरडीच्या करंज्या केल्या जातात। 3ही दिवस गौरीची खण नारळ तांदळाने ओटी भरण्यात येते। निरोपाच्या वेळी तिच्या सोबत दही पोहे दिले जातात। लांबच्या प्रवासाला निघालेली माहेरवाशीण असते ना, ती असं रिकाम्या हाती कसं पाठवायचं तिला, अशी त्यामागची भावना असते। अक्षता टाकून तिला स्थानावरून हलविल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण घरातून तिला फिरवण्यात येतं। तिची कृपादृष्टी सगळीकडे फिरावी हा हेतू त्यामागे असतो।